खूप टेस्टी आणि क्रिस्पी असे आपले शाबूचे वडे तयार झालेले आहेत। खूप म्हणजे खूप टेस्टी लागतात चवीला। तुम्ही एकदा ही रेसिपी बनवून पाहायलाच पाहिजे। खूप इझी आहे, खूप सोपी आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही ट्रिक सांगितले आहे की आपल्या किचनमध्ये अवेलेबल असलेल्या साहित्यापासूनच हे आपण वडे बनवलेले आहेत। खूप टेस्टी हे आहेत। मी तुम्हाला एक वड्यामधून कट करून दाखवते। पहा, आतमधून पूर्ण असा छानसा म्हणजे भाजला गेलेला आहे। खूप छान चवीला लागतो आणि त्याच्यामध्ये मिरच्याची एक चव येते आणि ते दहीबरोबर खायला तर खूप छान लागतात। तर हे बनवूया आपण शाबूच्या तांदळाचे वडे। इथे मी अर्धा किलो शाबूचे तांदूळ घेतले होतं। मी ह्याला 8 तास भिजवून ठेवलेलं आहे। तर हे खूप छानपैकी भिजलेले आहे। यानंतर मी 3 मोठे बटाटे शिजवून ठेवलेले आहेत, त्याला मी मॅश करून घेणार आहे। नंतर अर्धा वाटी बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घ्या, चवीनुसार मिरच्या घ्या। तर मला इथे जास्त तिखट आवडतं त्यामुळे मी जास्त मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ साईडला ठेवलेलं आहे। आपण जे शाबूचे तांदूळ रात्री भिजवले होते त्याला थोडंसं हलकं आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहे, कारण की त्याचं बाइंडिंग आपण जे करतो ते इझिली होईल। तर इथे पहा, मी थोडंसं म्हणजे जास्तही बारीक केलेलं नाही, हलकंसं एकच पल्स फिरवून घेतलेला आहे। तर इथं आपण हिरव्या मिरच्याही बारीक करून घेतलेल्या आहेत। आता आपण काय करणार आहे, जे बटाटे आहेत ते आपण हलकेसे खिसून घेणार आहे। तुम्ही मॅश केले तरीही चालतील, पण खिसून घेतल्यानंतर खूप छान आपले वडे बनवता येतील, म्हणजे अजिबात तुटणार नाही किंवा आपण तेलामध्ये टाकल्यानंतर तुटणारही नाही। तर इथे आपले पूर्ण बटाटे खिसून झालेले आहेत। आपण जे शाबूचे तांदूळ बारीक केलेले होते त्यामध्ये ॲड करणार आहे। नंतर बारीक वाटून घेतलेली मिरची, या ठिकाणी तुम्ही लाल मिरची जरी वापरली तरीही चालेल। नंतर ना शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट, जिरे, कोथिंबीर हे ऑप्शनल आहे। जर तुम्ही खात असाल उपवासाला तर तुम्ही ॲड करू शकतात। मी थोडीशी साखर ॲड केलेली आहे, खूप छान त्याची टेस्ट येते आणि चवीनुसार मीठही ॲड केलेलं आहे। तर आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। आपण आता हाताच्या साहाय्याने, तुम्ही मला जर सवय नसेल की मिरची हाताला भाजत असेल तर तुम्ही हँड ग्लोव्हचा वापर केला तरीही चालेल, पण मला सवय आहे त्यामुळे मी हातानेच बारीक करून घेते, कारण की हाताने केल्यानंतर खूप छान असं बाइंडिंग भेटतं। तर इथे मी पूर्ण गोळा बारीक करून ठेवलेला आहे। इथे मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेते, म्हणजे ते हाताला लावायचं, म्हणजे ते आपल्याला हाताला चिटकत नाही। मी दोन्ही हाताला लावून घेतलेलं आहे पाणी। आता आपण छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला एक हलकासा वड्याचा आकार द्यायचा आहे। व्हिडिओमध्ये मी जसा करते तसं तुम्ही करून घ्या। दोन्ही हाताने प्रेस करा आणि त्याचे कडा आहे त्याही आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहे। पूर्ण म्हणजे एकसारखा वडा बनला पाहिजे, जास्त बारीकही नाही, जास्त असं गोल पण बनवायचा नाही। गोल बनवला ना तो मधून कच्चा राहतो, त्यामुळे थोडासा चपटात आपल्याला बनवून घ्यायचा आहे। पहा, त्याच्या कडाही पूर्ण मी बंद करून घेते आणि त्याला जास्त प्रेस करून घेते। ठीक आहे, एक आपला तयार झालेला आहे। अजून एक मी तुम्हाला करून दाखवते। आपण दुसराही बनवताना हाताला पाणी लावून घ्यायचं आणि दोन्ही हाताच्या मध्ये प्रेस करून त्याच्या कडा ज्या आहेत त्या आपण मिटवून घेणार आहे। इथे पूर्ण माझे वडे बनवून तयार झालेले आहेत। तर आपण हे पूर्ण बनवून म्हणजे 1-2 तासासाठी बाहेर फ्रीजमध्ये ठेवले आणि तळण्यासाठी आधी काढले तरीही चालतात। पॅनमध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं। जास्तही तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचं नाही, जितकं आवश्यक आहे तितक्याच मी तेलामध्ये घेतलेलं आहे। तेल प्रथम मी गरम करून घेतलं पूर्ण, नंतर मीडियम गॅस ठेवला आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे पूर्ण वडे जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत। वडे फ्राय करताना चम्मचच्या साहाय्याने आपण वरूनही थोडंसं तेल ओतून घ्यायचं आहे आणि 2 चम्मचच्या साहाय्याने हे आपण म्हणजे साधारण 5 मिनिटानंतर पलटी करून घ्यायचं आहे, लगेच पलटी करायला जाऊ नका। हे वडे भाजण्यासाठी थोडंसं टाईम लागतं, त्यामुळे जर चवीचं खायचं असेल तर थोडा टाईम द्यावाच लागेल। तर आता मी एक वडा भाजत बसणार नाही, कारण की खूप सारे वडे आहेत, त्यामुळे मी एक टाईमला 3-3 असे बॅच करून हे मी भाजून घेणार आहे। 3-3 टाकल्यानंतर आपलं लवकर होईल, त्यामुळे मी 3-3 करून भाजून घेते। ठीक आहे, आपण आता याच्यावरती चम्मचने थोडंसं तेलही टाकलेलं आहे आणि हे पूर्ण आपले क्रिस्पी असे वडे तयार झालेले आहेत। हे तुम्ही दही बरोबर किंवा बटाट्याचे थोडेसे सार बनवलं त्याच्याबरोबरही खाऊ शकता किंवा मिरची बरोबर। तर मला मिरची बरोबर आणि दही बरोबर आवडतं, त्यामुळे मी थोड्याशा 4-5 मिरच्या
तळून घेते. खूप छान लागतात. असं वाटतं की आपण कोणतं तरी बाहेरचं टेस्टी फूड खातोय असंच वाटतं. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून पहा आणि इझिली बनेल. तुम्ही ट्राय केलं ना, नक्की तुम्हाला हे जमेल. मिरची जरी तिखट असली तरी तो भाजताना एक खूप छान वास येतो, असं बाहेर येतो ना फूड करताना. तर इथं आपली प्लेट तयार झालेली आहे. खूप छान दिसते. मी सर्व वडे प्लेटमध्ये ठेवलेले आहेत. साईडला थोड्याशा मिरच्याही ठेवलेल्या आहेत आणि एका वाटीमध्ये आपण दही घेतलेलं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते की आपला कसा वडा बनलेला आहे. मधून मी कट करते आणि आपल्याला खायला घेते. तर मी घेते एक वडा आणि कट करून दाखवते. खूप गरम आहे. हे वडे गरम गरम खायलाच खूप छान लागतात. खूपच छान. आतमध्ये बाइंडिंग हे खूप छान बसलेलं आहे. तर मी दह्यामध्ये डीप करून खाते. खूप म्हणजे